नमस्कार. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्व राजकीय पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपादरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी महाविकास आघाडीकडे केली होती. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. निवडणूक लढवण्यासाठी जरांगे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाची मी सन्मान करतो. ते नेहमी बोलतात, ते स्पष्ट बोलतात. मात्र राजकारण हा माझा मार्ग नाही. सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हा माझा मार्ग आहे. सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसतानाही ज्या गोष्टी मिळवणार नाही त्या मिळाल्या आहेत. राज्य सरकारवर आरोप करताना जरांगे म्हणाले की सरकारने आमची वारंवार फसवणूक केली. आज देतो उद्या देतो असं म्हणत त्यांनी तारीख पे तारीख लावून धरले. 24 तारखेच्या बैठकीवर भाष्य करताना मनोज जरांगे म्हणाले, आम्ही राज्यातील मराठा समाजाची 24 तारखेला बैठक लावली आहे. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहोत. या बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून 2 दिवस तेथे जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. जी प्रचंड मोठी बैठक असणारे आणि निर्णायक बैठक असणारे. सरकार आचारसंहिता लावण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते, मात्र घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एकमताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याचे खेटत असेल तर आम्ही देखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत. यावर 24 तारखेचा जी बैठक होईल त्याच्यामध्येच फायनल निर्णय येणार आहे. त्यामुळे 900 एकरमध्ये आमची सभा होणार आहे. ती कुठे घ्यायची त्याचाही निर्णय या बैठकीत घेऊ. ठोस निर्णय झाल्यानंतर सरकारला कळणार आहे की आपण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं. आता उलटाच कुटाणा झाला. त्यामुळे पश्चाताप सरकारला येईलच आणि याचं सगळं जे श्रेय असणार आहे ते संपूर्ण सरकारचंच असणार आहे. जो काही पश्चाताप त्यांना येणार आहे. मग आता जी 24 तारखेला बैठक होणार आहे मराठा समाजाची, त्याच्यामध्ये पुढील फायनल निर्णय काय होणार आहे? मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवणार का? जालन्यामधून निवडणूक लढवणार आहे का? महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार आहे का? याच्यावर आता अजून फायनलमध्ये 24 तारखेला समजेल. कारण की प्रकाश आंबेडकरांनी जी मागणी केली होती त्याला तर त्यांनी आता तुर्तास स्टॉप दिला आहे. बट बघूया 24 तारखेनंतर काय घडणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.